स्वाभिमानीची ताकद प्रामाणिकपणे तुम्ही जर काम केलं तर आत्ताच्या युगामध्ये इथं 5-5, 6-6 कोटी रुपये म्हणजे माझ्या विरोधातला उमेदवार सुद्धा एक 3.25-4 कोटी रुपये खर्च केले तरी सुद्धा त्याला स्वाभिमानीचा एक साधा 2 व्हीलरवरून फिरणारा कार्यकर्ता पडू शकला नाही. आणि माझा मतदारसंघामध्ये राजे महाराजे असा मतदारसंघ आहे की जिथं कुठलीच असं काही अपेक्षाच नाही. अशा पद्धतीनं पण भावानो माझ्या यशामागचे खरं गणित सांगतो. वेळोवेळी साहेबांनी दिलेले जे काही संघटनात्मक ताकद आहे आणि मार्गदर्शन आहे त्याच्याबरोबर आम्ही त्यांच्या सूचनांचं तंतोतंत केलेलं पालन आहे. साहेबांनी ज्या ज्या सूचना भले ते रागावून सांगितल्या असतील पण त्यांच्या सूचनाचं पालन केल्यामुळं हे आज दिवस घडला. आणि ऑफरचं म्हणाल तर हे सुरुवातीपासून ज्यावेळेला मी इलेक्शन लागलं त्यावेळेला एक ताकद कळती तिथली त्यावेळेलाच म्हणे की तुम्ही आमच्या पक्षाकडे या, तुम्हाला एवढा फंड देतो म्हणून तुम्ही उभं राहा, आमचं चिन्ह घ्या. शेवटला ते कुठल्याही तडजोड का केलं नाही तर आपण एक स्वाभिमानीच्या चळवळीचा कार्यकर्ता आहे. तत्व मूल्य न विकता आपण काही स्वतःला पद मिळवायसाठी आम्ही हे निवडणुका लढवत नाही. संघटनात्मक ताकद आणि शेतकऱ्याची एक दहशत तयार झाली पाहिजे ह्याच्यासाठी हे निवडणुका आम्ही लढवतो. कारण आता सगळं पश्चिम महाराष्ट्र बघितला तर सगळा राजकारणाचाच भाग येतो. सुपारीच्या कार्यक्रमामध्ये जरी मानपान खालीवर झाला तरी ते लग्न मोडणाऱ्या माणसं आपल्या ह्या ह्याच्यात इतका जो भाग आपला उडालेला आहे की त्याच्यामध्ये नाव घ्यायला जरी सत्कारात मागं पुढं झालं नाही तरी ते मांडव पाडून टाकतील इतकी खतरनाक माणसं. अशा कृष्णाघाटच्या पट्ट्यामधनं 42,000 लोकसंख्येमधनं मी निवडून आलो. माझ्या विरोधात माझ्या 3 किलोमीटरवर दुर्दैवानं आम्हीच 2014ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं तिकीट दिलेलं आमदारकीचं मनोज घोरपडे म्हणून आता भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे. त्यावेळेला आपण त्यात 45,000 मतं पडली होती त्यावेळेला आम्ही लढवलं. पण ते शेतकऱ्याची गरज त्यावेळेला आयात करून उमेदवार उभा केला पण आपण शेतकऱ्याला चांगले दिवस यावं म्हणून आपलं मानाचं जे आपण कष्ट केलेलं जे आहे तो त्याला स्थान दिलं. पण त्याची मतं घेतली आणि ती गेलं. साहेब मला सांगत होते पैसेवाल्याची खास लय वाईट असते पण साहेबांचा आम्ही दवाई केलं नाही. आम्ही म्हणलं नाही साहेब चळवळीला फार मोठी मदत होईल सातारा जिल्ह्यामध्ये. पण जे काही मोडकी तुडकी चळवळ करत 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 आपण आलो आणि त्या एका झाडाला कुठंतरी नैराश्य आता काहीच होत नाही, एकतर्फी भाजपच आलं त्याला काहीच होत नाही, आमकं होत नाही, पण तरी आपण लढाऊ वृत्ती सोडली नाही. आम्हाला राजकारणात कुठलं तरी पद प्रतिष्ठा मिळावी म्हणून आम्ही निवडणूक आम्ही बाजार समिती सुद्धा निवडणूक दोन्ही महाराजांच्या विरोधात सातारा तालुक्यामध्ये सगळं पॅनल उभं करून लढवलं. परंतु त्यावेळेला आम्हाला डिपॉझिट भरायला पैसे नाही तरी बी आम्ही लढवलं का तर आपली ह्या निवडणुकांमध्ये निवडणुका का लढवायच्या आहेत, ग्रामपंचायत असू द्या, पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद, आपली क्षमता असू द्या नसू द्या, डिपॉझिट भरायपुरतं पैसे इकडे तिकडे गोळा करून आपण आपली त्यावेळेला तुमची निर्भयता किती आहे, निर्भीडपणा किती आहे, तुमच्या क्षमता काय आहे, तुम्ही मॅनेज होता का, ह्या सगळ्या गोष्टी समाज बघत असतो. आपण ज्या माणसांचं नेतृत्व करतो ह्यो अतिशय भेदरलेला आणि मिडल क्लास माणूस आहे. त्याला एकतर शेतीतनं फक्त जगण्यापुरतं पोट भरण्यापुरतीच उत्पादन येतं आणि दुसरं त्याच्या मुलाबाळांनी शिक्षणातनं प्रगती करावी. पण आज शिक्षणाचं सुद्धा बाजारीकरण करून अकॅडम्या फिकॅडम्या करून सगळं वाटोळ करून टाकलं. नुसता कायदा आता मुलींना मोफत शिक्षण, आता त्याच्यावर काय पर्याय काढला, मुलींच्याकडनं मोफत शिक्षण आता म्हणतात की त्या ह्याला देणगी पावती फाडा. म्हणजे कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला किंवा आता हे शिक्षक नेमतात सर आहेत प्रदेशाध्यक्ष आपले, शिक्षक नेमला तर त्याला पगार द्यायचा 1 लाख रुपये त्याचं काढायचं, त्याला 20,000 द्यायचे, 80,000 घेणे सांगायचं. असलं हे सगळं षडयंत्र आहे. त्यामुळे तुमच्या प्रगती होण्याला तुम्हालाच काहीतरी बदल घडवावा लागेल. आज दुसऱ्या काही माणसांच्याकडे काहीच नाही, आपल्यासारखं एक खंबीर नेतृत्व की ज्यांचं नुसतं नाव सांगितलं तरी काम होतं, म्हणजे ब्रँड आहे आपल्याकडे. अनेक माणसांच्याकडे बघा आमदाराचं नाव सांगितलं तरी डीपी बसत नाही, पण स्वाभिमानीच्या कार्यकर्ता तालुकाध्यक्षाने सांगितलं साहेबाला महावितरण आल्या की पाठीची डीपी तर 12 तासाचं नाही 2 तासाच्या डीपी बसतो. अशाच पद्धतीनं विजेचा जो प्रश्न आहे तो परत तुमच्या शिक्षणाचा प्रश्न असू द्या, शेतकऱ्यांचे तमाम प्रश्न असू द्या, त्यातले महत्वाचं येणाऱ्या ह्याच्यामध्ये मी 2 सूचना सांगतो साहेब की त्या शेती पंपाचं वीज बिल हे आपल्या संघटनेच्या सातत्यमय पुराव्यानं किंवा फोगाडे साहेब असतील, इतर जी माणसं असतील किंवा साहेबांनी केलेलं एक आंदोलन 13-14 दिवसाचं कोल्हापूरमध्ये असेल ह्याचं फलित म्हणून आज त्यांना ते करावं लागलं अचानकपणे. परंतु त्यामध्ये काय झालंय की नियम अटी लावल्याशिवाय फडणवीस सरकार कुठलं काम करत नाही, काय ना काहीतरी कशात तरी गुत्ता करून ठेवतोय आणि माणसं जे असतात नुसतं घोषणा सवंग लोकप्रियतेची असते, लाभार्थी काही नसते. आम्ही माझ्या कार्यक्षेत्रात मी काम करताना सांगितलं सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना मी ही चळवळीत आलाय, हे लय डेंजर माणूस आहे असं सगळी माणसं म्हणतात, अगोदर दिसतात कामावर जायला ह्याच्या अगोदर. त्यांना म्हणलं आम्ही आहे, तुम्ही सहकार्य आमचे, जो लाभार्थी आहे तुम्ही कसं काम करता नियम मोडून करता मला त्याची काय घेणं देणं,
लाभार्थीची तक्रार माझ्याकडे आली नाही पाहिजे, एवढंच फक्त काम माझं आहे. लाभार्थीची तक्रार आली मी मला सोडत नाही. तसंच 7.5 HP आता 8 HP केले त्यांनी, त्या ह्याच्यावर छापले. 8 HP ची मोटरच कुठं नसते बाजारात, कुठं 8 HP नसते. आता 8 HP केलं म्हणजे हे बाहेर, त्या योजनेतनं बाहेर. तसं मागील आता म्हणलं चालू पुरतं करूया, परत मागचं तसंच ठेवूया, हिशोब मागचा तसाच. आता मागचा हिशोब क्लिअर केला, त्यात त्यांचे साहेब म्हणले त्याप्रमाणे सगळे घोटाळे त्यात घातले. पण आपला जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्राचा, कृष्णा नदी, कोयना नदी किंवा बाकीचा सगळा पट्टा आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सगळा नदी पट्टा आहे. आणि नदीमध्ये मला 5च्याच मोटरची गरज आहे, हेड जास्त असल्यामुळे मला 10ची मोटर बसवावी लागते. लाभ क्षेत्रामध्ये माझं कॅनलमध्ये जे क्षेत्र दिलंय वितरणिकाच नाही, नुसतं धरण बांधून ठेवलं 97ला, वितरणिकेचा आजपर्यंत पत्ता नाही. आम्ही बसली वाट बघत, माणसं तरुण होती का नाही, आता मी मुंबई पुण्याला जात नाही, तिथंच शेती करूया, तर त्याची केस पिकली तरी ती पाठ झाला नाही. अशी अवस्था शासनाची एकूण आहे. मग त्यांनी काय केलं, एकत्र येत काही संस्था निर्माण केल्या, त्याच्यातनं काही मोटर बसवल्या. आता कोर्टी तालुका कराडमधलं एक क्षेत्र आहे, त्याच्या लाभ शेतकऱ्यांनी 400 शेतकऱ्यांनी मिळून एक 100ची मोटर बसवली. तर मग हेड किती पडलं त्याचं, मग तो लाभार्थीच नाही. 5-7.5 HP वाला जर लाभार्थी असेल, 1 HP बसल्याला तो लाभार्थीच आहे ना. आपण चूक केली का की एकत्र संस्था निर्माण करून त्या घेतल्या, मग त्यातलं का नाही. म्हणजे घटनेतल्या अधिकाराप्रमाणे समान अधिकार जो आहे त्याच्यासाठी आपल्याला 100% आम्ही भांडत आहे, वेळोवेळी आपली ताकद मिळावी. आणि योगायोगानं माझ्या आता तिथं जो मतदारसंघात मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आहे, तिथं MIDCचा 2013चा अधिसूचनेचा मुद्दा परत एका मंत्र्यानं परत अजेंड्यावर आणला. त्या आणण्यामागचं कारण काय, त्याच्या बायकोनं तिथं त्याच्या नावावर 250 एकर जमीन खरेदी केली. पहिली MIDC मोकळीच झाली, तिथं कोण येणार, सगळ्या कंपन्या पळून गेल्या त्यांच्या दहशतीनं. आणि त्याच्यामुळं आता ती MIDC काय करायचं, भूसंपादन परत आपणच बळकावायची, तो प्लॉट आपल्याकडेच ठेवायचा, अशी नवीन योजना त्यांनी काढली. त्यामुळे तिकडे साताऱ्याकडे रोजगार म्हणून कोणी येत नाही, म्हणजे उद्योग येत नाही, त्यामुळे रोजगार निर्मिती होत नाही. हे नवीन MIDCचा घाट घातलाय. साहेब तुम्ही त्या तिथं मी चांगल्या पद्धतीनं मशागत केली आहे, फक्त याच्या 4-5 दिवसात तुम्ही सांगाल ते 4 दिवस मला फक्त अगोदर तारीख तुमची द्या. 100% आम्ही ती MIDC शेट्टी साहेब आल्यानंतर 1 लाख बसली की मला वाटतं 100% ती सैनिक टाकडीमध्ये सुद्धा शिरोळमध्ये आज घडणारा प्रकार त्या तिथं MIDCच्या बाबतीत झाला. सैनिकांच्या ह्याच्यामध्ये जे आदर्श जय जवान जय किसान म्हणून जे हे करतात त्याच्या पद्धतीनं त्यांनाच काल सैनिकांना काही मारहाण त्या तिथं सैनिक टाकडीमध्ये साहेबांनी नेतृत्व तिथलं केलेलं आहे. आणि त्या दरम्यान कालच्या तिथं घटना घडली, ती दुर्दैवी घटना आहे. अशा घटनांना सुद्धा त्या ह्याच्याबरोबर विकासाच्या ह्याच्याबरोबर जे सन्माननीय आहे, देशाचं संरक्षण करणारी माणसं आहेत, त्यांच्या बाबतीत दुर्दैवी प्रकार होणं हे सहन करणारी आपली संघटना नाही. तिथलं हे संपल्यानंतर तिथं बी गरज पडली किंवा शक्तीपीठमध्ये सुद्धा, शक्तीपीठमध्ये जे अडचणीत आहे की नाही तेवढ्याच माणूस तिथं लढताना भांडताना दिसतोय. परंतु साहेबांनी हाक दिल्यानंतर आम्ही सुद्धा पूर्ण ताकदीनं, शक्तीपीठ असू दे नाही तर आणखी कुठलं बी अडचण असू दे, आम्ही सुद्धा त्या तिथं चांगल्या ताकदीनं जाणार आणि गेलं पाहिजे. त्याच वेळेला या सरकारचे फार दिवस राहिले नाहीत. फक्त तुम्ही आपण एक चांगल्या पद्धतीनं काम करतो, माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आशीर्वाद दिला. साहेबांना माझ्या प्रचाराला यायला इच्छा प्रचंड होती, तरी वेळ मिळाला नाही. त्यावेळेला ती जी यात्रा चालू होती, त्यामुळे तिथल्या तिथं जायला ट्रॉफिक जाम व्हायचं. पण मी समजून घेतलं की बाबा साहेब नाही येऊ शकले, पण तो विश्वास पात्र आहे. नुसतं साहेबाचं नाव असलं तरी मी 700 मतांना निवडून आलोय. आज जर साहेब आले असते तर अजून फार मोठं लीड चांगल्या पद्धतीचं पडलं असतं. तो विश्वास निर्माण झालाय आणि सगळ्या सहकार्याने मला तिथं काय का होईना केलं. मला माणसांनी गाड्या माझ्या दारात आणून सोडून दिल्या होत्या, ह्या प्रचाराला गाड्या वापरा. पण आपण बिनकामाचं जर तुम्ही सारखं मागत राहिला का नाही, संघटनेचं नाव कोण मदत करत नाही. विश्वासार्हता निर्माण केली की वेळेला तुमच्या प्रचंड पैसे संपत्ती सगळं येऊन उभं राहतं. आणि एक विश्वास निर्माण असल्यानंतर मला प्रचाराला माणसं नव्हती, बुथला काही ठिकाणी माणसं नाही, पण तिथं सगळ्यात जास्त लीड कुणाला माहितीये का, तर मला 80% गावानं मतदान दिले. आणि बुथ पण नाही, मग समाज जागृत होतो, फक्त विश्वास निर्माण केल्यानंतर ते होतं. आणि इथून पुढे त्या पद्धतीचं आदर्श घेऊन अनेक माणसं संघटनेला फायदा घेऊन सोडून गेली. पण आम्ही तो कुठे कधीही विचार केला नाही की तत्व मूल्य जपा, पद प्रतिष्ठा ऑटोमॅटिक मागं लागून तुमच्या येईल. आज हे माणसाचं तप किती आहे मोठं, त्या माणसानं कधी असा विचार केला, त्या माणसाची सगळी पुण्याई आपल्या पाठीशी आहे. आपल्याला काय नव्यानं काय आहे का, त्या माणसाची पुण्याई आपल्या पाठीमागे आहे. त्याचा लाभ घेऊन चांगल्या पद्धतीचा एक महाराष्ट्र आणि 100% हे बळीचं राज्य येऊ द्याची म्हण थोड्या दिवसात खरी ठरताना दिसत. तुमच्यातलीच 10-12 जण साहेबाच्या आशीर्वादानं चांगल्या पद्धतीचे आमदार दिसतील. फक्त तो संयम आणि ते काम, नाहीतर आपण झोपा काढा घरी साहेबाचा फोटो नुसता लावून तसं होत नाही. काम करावं लागेल, रात्रंदिवस पळावं लागेल, तरच ह्या पद्धतीचा सगळ्यात मोठा आता उसाच्या निमित्तानं येणारा आंदोलन आहे, त्यात सगळ्यात साहेब दर आपण मिळवलाय, त्यात काय दुमत नाही.
म्हणजे आम्ही साताऱ्यामध्ये आमचा वाघाला बोलवू का कोल्हापूरमधनं, असं एवढं म्हणून म्हणून आम्ही दर मिळवलाय. आमच्या इतकं काय, पण आमची आहे इतकी संघटनात्मक खटाव तालुका असेल इकडं असेल चांगल्या पद्धतीची ताकद वाढली आहे. कार्यकर्ते काम करतात, यश अपयश या बाजूच्या गोष्टी आहेत. फक्त काटामारीमध्ये आम्ही अपयशी ठरतोय. काटामारीचं प्रमाण इकडे दर दिल्याला दाखवते, इकडे काटा वाढवाय प्रमाण म्हणजे फिरून त्या हाय त्या दरापेक्षा रिवर्स जायची पाळी. आम्ही आता लोकवर्गणीतनं काटा बसवण्याचं जे काही आहे ते लोकवर्गणीतनंच काय करतोय. पहिले 1 वर्ष 2 वर्ष काटा नवीन नवीन करते, परत तिकडे कोण बघत नाही. ते काटा आपल्या अंगावर येते. त्यापेक्षा लोकवर्गणीतनंच आम्ही ते जमा करून जागा भाड्याने घेऊन ते 10 वर्षासाठी करार करून आम्ही काटा उभारणीचा एक आमचा मनोदय जो माझ्या निवडणुकीतलं हे होतं वचन ते मी पाळण्याचं ह्याच्यामध्ये हे करावं आणि चांगल्या पद्धतीनं काम सगळ्यांनी करावं. तुम्ही इथं माझा यथोचित सन्मान ह्या महाराष्ट्राच्या व्यासपीठावर केला आणि अशाच पद्धतीने एका सामान्य कार्यकर्त्याचं मनोबल वाढवण्याचं काम केलं. दैवकृपेनं माझ्यामध्ये ते सगळ्या दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं ईश्वरानं बळ द्यावं एवढी आजच्या तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं सगळे भावंड महाराष्ट्रातून जमा झाले. वडीलधारी माणसांनी आशीर्वाद दिला, त्या सगळ्याच्या साक्षीनं हे करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय जवान, जय